शिवरत्न शिवा काशीद यांची ही समाधी लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे, जीवाला जीव देणारे मावळे छत्रपती शिवाजी राजांच्या पदरी होते. म्हणूनच या ठिकाणी अनेक मोहिमा छत्रपती शिवाजी राजांना यशस्वी करता आल्या. हेच ते वीर शिवा काशीद समाधीस्थळ. या भूमीला शतशः शतशः वंदन. नरवीर श्री शिवा काशीद यांचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी स्वराज्याच्या अगोदरचा थोडासा इतिहासाचा आढावा असणे आवश्यक आहे. या ठिकाणी झूम करून तुम्ही नंतर वाचू शकताय. पण हे समाधीस्थळ अतिशय पवित्र असं हे ठिकाण. सिद्धीजवळच्या वेळातून आपले राजे विशाळगडावरती सुखरूप पोचले पाहिजे या भावनेनं शिवा काशीद या ठिकाणी दारातीर्थी पडले. आणि पश्चिमेल्या बाजूला या ठिकाणी विशाळगड आहे. विशाळगडाच्या घोडखिंडीतून जात असताना या ठिकाणी शत्रू सैन्यांना रोखून धरण्याचं काम बाजी प्रभू देशपांड्यांनी केलं. आपला राजा सुखरूपपणे विशाळगडावरती पोहोचला. तोफेंचा आवाज झाला आणि मगच या ठिकाणी ते दारातीर्थी पडले. आणि म्हणून त्या खिंडीला पावनखिंड असं नाव दिलं गेलं. धन्य धन्य हा परिसर, धन्य ही भूमी. हा परिसर पाहिल्यानंतर, इथं आल्यानंतर नवचैतन्यानं अक्षरशः अंगावरती शहारे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावरती राज्य करता येण्यास पात्र असणारा हा पन्हाळगड किल्ला आहे. इथं या आणि मग या ठिकाणी इतिहास पहा, गड पहा, आजूबाजूचा परिसर पहा. देहभान विसरून 4 तास गेले, 10 तास गेले, 2 दिवस गेले, तरीसुद्धा तुम्ही हा इतिहास अपूर्णच ठेवाल. इतकी महती या किल्ल्याची आहे. म्हणून या परिसरासाठी वीररत्न शिवा काशीद यांच्या समाधीस्थळासाठी लाखो लाईक्स दिल्याच पाहिजेत. धन्य धन्य ते शिवाजीराजे, धन्य ते बाजी प्रभू देशपांडे आणि धन्य वीररत्न शिवा काशीद. जय हिंद, जय महाराष्ट्र.